महत्वाची बातमी येते क्रीडा विश्वातून फुटबॉलपटू मेसीनं निवृत्तीची घोषणा केल्याची बातमी हाती येते। अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लायनेल मेसी याने फुटबॉलमधून संन्यास घेतलेला आहे। विजय शिंदे आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। विजय, फुटबॉल विश्वाला एक मोठा धक्का, काय सांगशील? दीपक, फुटबॉल विश्वालाच नाही तर अवघ्या क्रीडा विश्वाला सगळ्यात मोठा धक्का असा मानला जाईल, कारण का लायनेल मेसी ज्याने 5 वेळा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान मिळवलेला आहे, अशा लायनेल मेसीला अर्जेंटिनासाठी एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही। हे सर्वात मोठं अपयश मानावं लागेल, कारण का 2014चा विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता। गेल्या वर्षी कोपा अमेरिकेत अर्जेंटिनाला उपविजेतेपद पदावर समाधान मानावं लागलं होतं आणि त्याच नंतर आता म्हणजे आज जी कोपा अमेरिकाची फायनल झाली त्यात मेसीकडनं पेनल्टी मिस झाली आणि त्याच्यानंतर अर्जेंटिनाला पुन्हा एकदा कोपा अमेरिकेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। त्यामुळे मेसीवर सर्व बाजूने टीकेची जोड उठली होती की मेसी हा व्यावसायिक फुटबॉलमध्ये जो मेसी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो तो मेसी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी कमी पडतोय का, तो देशासाठी खेळत नाही अशी टीका कुठेतरी व्हायला लागली। त्याला फक्त पैसा दिसतो अशा प्रकारची टीका आता सोशल मीडियावरती करण्यात येऊ लागलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मेसीला हे अपयश कुठेतरी त्याला त्याच्या कारकिर्दीला हा बट्टा लावणार आहे, त्यामुळेच त्याने ही घोषणा केल्याची शक्यता आहे। दीपक, विजय, 2 प्रश्न ते म्हणजे की मेसीने या सगळ्यामुळे नैराश्य येऊन ही निवृत्तीची घोषणा केलेली आहे का, आणि अर्जेंटिनासाठी हा किती मोठा सेटबॅक असू शकतो? दीपक, नक्कीच, कारण का आपण पाहिलं तर मेसीला सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल करण्यात काही वर्षांपूर्वी अर्जेंटिनाकडनं त्याला गोल करता येत नव्हते। नुकताच त्याने जरी बॅटिस्टुटाचा रेकॉर्ड विक्रमाची बरोबर केली असेल विक्रमाची, तरीही त्याला अर्जेंटिनाला विजय मिळवून देता येत नाहीये। अर्जेंटिनाला जे हवं आहे म्हणजे 1993 नंतर दीपक अर्जेंटिनाला आजवर एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाहीये। त्यानंतर अर्जेंटिनावासियांना कुठेतरी लायनेल मेसीकडनं अपेक्षा होती, कारण का लायनेल मेसीचं आपण युरोपात खेळताना जर पाहिलं लायनेल मेसीचं, तर लायनेल मेसी हा जगातला सर्वोत्तम म्हणजे पेले आणि मॅराडोना यांच्या पंक्तीत लोकांनी त्याला जाऊन बसवलेलं आहे। पण पेलेंनी ब्राझीलसाठी विश्वचषक जिंकलाय, मॅराडोनाने अर्जेंटिनासाठी विश्वचषक जिंकलाय, पण मेसीला ते यश अजून कुठेतरी गाठता आलेलं नाही आणि त्याच नैराश्यातून मेसीने कुठेतरी ही निवृत्तीची घोषणा केली असण्याची शक्यता आहे। दीपक,